हाय मित्रांनो, मी कोकणी निश आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो। आलेलो इकडे चालायला, बोले इथूनच व्हिडिओ स्टार्ट करूया। मित्रांनो हे बघा, तुम्हाला मी दाखवतो। हा बघा, हा जो वरती किल्ला दिसतोय ना, तो हिम्मतगड आहे। हा बघा, आपण जाऊया तिथे एकदा। आज तरी जाऊ, नाही तर उद्या तरी जाऊ। किती छान आहे बघा, डोंगरात आहे एकदम। आणि हा बाणकोट रोड, आणि समोर जो गाव ब्रिजचं काम चालू आहे, बागमांडला साईड तो गाव आहे। बागमांडला म्हणून रायगडमध्ये गाव येतो। आपण हा रत्नागिरी जिल्ह्यातच, आणि समोरच ही खाडी आहे, सावित्री नदी आहे। आणि जो ब्रिजचं काम चालू आहे तो बागमांडला टू बाणकोट असा होणार आहे। बघा, हा बागमांडला गाव आहे समोर, आणि हा ब्रिजचं काम चालू आहे। आणि इकडे साईडला हरिहरेश्वर, प्रसिद्ध असं मंदिर आहे हरिहरेश्वर। आणि समोर MTDC दिसते बघा, इथे पर्यटक असतात। किती छान वाटतंय तिथे। भेटूया आता नंतर, आता जातो जरा फ्रेश होतो, चालायला आलेलो इथे। जाऊया आता घरी, आंघोळ वगैरे करतो, नाश्ता करतो, आणि परत जाऊया देवळात। आहे बघा मित्रांनो, मी आलेलो इकडे बाणकोट रोडला, आणि दाखवतो तुम्हाला एक सेकंड। हा बघा, काय बंगला वाटतंय, बरोबर समुद्राच्या समोरच आहे। राहत तर कोणी नाही मित्रांनो इथे, ते बाहेर असतात, फक्त वर्षातून वगैरे 2 वर्षातून येतात एकदा। किती छान आहे, एकदम मस्त, एकदम समुद्राच्या समोरच आहे। हा आपला बाणकोट रोड आहे। तर चाललो घरी जातो, फ्रेश वगैरे होतो, आणि मग भेटूच आपण। हा बघा मित्रांनो, कसं वाटतंय घर, किती मस्त वाटतंय बघा। तर रानातच आहे, साईडला पूर्ण जंगल आहे। मित्रांनो हे बघा, किती मस्त वाटतं, पिवळी फुलं आहेत, किती छान वाटतं बघा। असं वाटतं कुठल्या बागेतच आलोय। एक नंबर वाटतंय खरंच। काय निसर्ग आहे खरंच, निसर्ग खूप काही देतोय आपल्याला समजून घेताना येत नाही। आपण घाण वगैरे करतो इथेच। हे बघा, किती छान वाटतंय। चाललोय घरी हळूहळू, बरं वाटतं जरा इकडे आल्यावरती चालायला, जरा माइंड पण फ्रेश होतो। काय व्हिडिओ बनवू ते पण समजतं इथे आल्यावरती। आणि व्हिडिओ बनवण्यासारखे म्हणजे खूप काही आहे वेळाच गावात, पण वेळाच बाणकोट पूर्ण तालुक्यामध्ये मी असं करू शकतो। मी व्हिडिओ जाऊन फूडच्या वगैरे करेन मी हळूहळू, जसं मला जमते तसं करत राहीन। तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट असाच असू दे माझ्या पाठीशी। मी दाखवत राहीन तुम्हाला वेगवेगळ्या व्हिडिओज वगैरे। तर मस्त हा रोड बघा, हा रोड खूप खराब होता पावसाळ्यात, खरंच रोड खूप खराब होतो, सगळा समुद्राचं पाणी बाहेर येतो। प्रशासनाने याकडे लक्ष द्यायलाच पाहिजे, नुसतं येऊन बघून जातात, काय काम तर करत नाही। 3-4 वर्ष हीच परिस्थिती आहे रोडची। खूप कचरा होतो, मग मुलं वगैरे असंच सगळी साफसफाई करतात। खास करून शाळेच्या मुलांना खूप प्रॉब्लेम होतो, जे वेसवीत जाणारे आहेत, वेळास वेसवी, तर गाड्यांचे खूप प्रॉब्लेम होतात। ST बंद होतात 2-2, 3-3 दिवस। होईल, कधी ना कधी होईलच रोड, बघू कसं आता काय सांगू, मला ते पण नाही समजत आहे। काय बोललं तरी मग आपलं तोंड दिसेल, बघू, मी दाखवेनच तुम्हाला। इथे दगडावर बघा गणपती बाप्पाची मूर्ती ठेवलेली आहे कोणीतरी, किती छान वाटतं बघा। चला जाऊ घरी, बोलतो मी नंतर, तोपर्यंत बाय बाय। चला मित्रांनो, निघाला होता देवळा जरा काळंबा देवीच्या, तो देऊळ नादगावला आहे, इथून 8 किलोमीटर लांब आहे। गाडी येणार आहे, त्या गाडीने आपण जाऊ। मी आहे, आई आहे, भाऊ, त्यांचे दिनेश बालगुडे, त्यांची फॅमिली, अर्पिता पाटील, असं मी 7-8 जण आहात। आपण जाऊया।
त्या आईची पण तयारी चालू आहे. अजून गाडी आली नाही, गाडी आली की तुम्हाला दाखवतो. आणि जाताना आपण किल्ला वगैरे करतो जाऊ, किल्ला गाव किल्ला पण दाखवीन. तर भेटू थोड्या वेळात. चला मित्रांनो आता आपण निघालोय देवळात नांदगावला. माझ्यासोबत आहे गंधर्व आणि इथे कोण आहे इकडे माकडा. हा बघा जय. आणि अजून पण आहेत, अजून बघा दाखवतो. एक्साइटेड. चला सचिन तर नाही येत आहे, तो बाईक घेऊन येते. हे बघा इकडे बघा किती फॅमिली आहे. भाऊ असं बघते भाई. आली आहे ना, ही गाडी पण आली. अशा तऱ्हेने ही गाडी आलेली आहे आमची. ये ही बघा गाडी आलेली आहे, मिलिंद भाऊजींची गाडी आहे. बघा मित्रांनो कोण कोण आहेत. अंकुरी लागते. सीट भरले. भाऊ बसलाय. गंधर्व पुढे आहे ना. गंधर्व हाय कर. गंधर्व काकी आहे तिथे आई. बाबा मित्रांनो जाताना तो व्ह्यू दाखवतो तुम्हाला मी किल्ल्यावरचा. आरतीला कीर्तनाला मला सगळ्या बायकांना आठवण आहे. एवढी बाय पाय दुखतंय तरी आहे. हा हे निशांत भाटकर आमचे युट्यूबर. मित्रांनो आता आपण आलोय बाणकोट मध्ये. ब्रिजचं काम चालू पण आहे, आता बंद आहे. तो म्हणजे बंद आहे. त्या गाड्या पुढचे सोडलेले हा बाणकोट एरिया चालू होतो. आता आपल्या राईट मारून नांदगावकडे जायचं. समोर रोड गेला तर बाणकोट मध्ये. बाणकोट बेसवी गाड्या मित्रांनो आता पोहोचू आपण देवळाची. तिथे 2 मिनिटाचा अंतर बघा. आता आलो जातो, जवळच आहे. आता देवळाची इथे फायनली पोहोचलोय आता आपण. मित्रांनो आता आपण पोहोचलोय देवळाची इथे. तो दाखवतो. हे बघा हे मस्त पालखीसारखं काळंबा देवीचं. हा एंट्री आहे. इथून पण आहे, तिकडून पण आहे. त्या साईडला आई वगैरे उभे आहेत. आणि हा जो रोड गेलाय ना मित्रांनो, हा रोड तो गेला गुडेकर वगैरे साईडला, त्या केंगोल वगैरे. आई इथे आहे. मी जाऊ बंद करतो काकी. हा करतो. हा बघा मित्रांनो देऊळ काळंबा देवीचा. ते मस्त वाटतं बाहेरून. काय नजारा आहे खरंच. पहिला जुना देऊळ होता, त्या बांधल्या त्यांनी 3-4 वर्ष झाले. खाली उतरूया आपण. हे बघा इथून जाऊया आतमध्ये.
हा ते वाटतंय. त्या देवळात नमस्कार. आलोय देवळात. हलदेव इथं एक साईडला एक मस्त वाटते मित्रांनो आतमध्ये. मित्रांनो सगळ्या देवांची नावं पण आहेत तिथे. वालगुडे पूजा करतात, ओटी भरतात मेगा वालगुडे. ती फॅमिली इथे आहे. दिन्याची मम्मी आहे, पुतण्या पण आहे. पडलो माय सत्य मार्गात माझ्या तू साक्षात नागीर बसलेले आहे. तुझ्या कुटुंबाच्या अंगी चार तसे आपले आपले बाटे त्यांच्या घर कुटुंबाला तुझ्या चरणाशी दर्शन कुठल्या का आडीमेळी असते किंवा मग घरच्या असो त्या सर्व सप्पा मुक्ती देऊन टाक आणि त्यांच्या पाठीवर चालून असे आधार पाडून देत आहे. पैशाच्या पैशातून मग कुठल्या का आलेले असतील मग घरचे असो बाहेर असो त्या हिशोबाने त्यांच्या पाठीवर चालू असे रांगार पाहिजे. मित्रांनो पहिली इथे जुनी होती मूर्ती, आता इथे नवीन बसवले. मी तुम्हाला जुनी मूर्ती दाखवतो. हे बघा, पहिली अशी होती, जुना देऊळ होता. आणि हे बघा, हे बघा किती मस्त होते बघा. पाठून हवी बघूया मंदिरात. हा बघा छान वाटतं.
ते छान वाटत. समोर दिसतोय तो रायगड. या देवीला राखण सुद्धा असते कोंबड्याची आणि बकऱ्याची. ते आपण दाखवूया कुठे राखण देतात ते आणि जेवण कुठे बनवतात ते पण दाखवूया. खाली जायचं. हे बघा इथे कोंबड्या आणि बकरे कापले जातात या ठिकाणी. इथे समोरचं घर दिसतं ना तिथे जेवण बनवतात. हा बघा इथे हे बघा पाऊस पण चालू झालाय. हे बघा खालून किती मस्त वाटतं. छान वाटतं मित्रांनो, एक नंबरच. लहानपणापासून आम्ही इथे पण येतो देवळात राखणीला. पुन्हा इथे जत्रा पण असते नाचगावची, तेव्हा पण आम्ही येतोच असतो. इथे कोणची पण राखते, आमच्या इथली घरातली पण राखण असते, मामाची इथली पण असते, दिन्याची इथली असते, तेव्हा आम्ही इथे येतो. हा बघा मित्रांनो छोटा पाहुणार आहे बघा दिसतोय. हा बघा किती भारी आहे. वरती अजून आहेत.